रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा दिवसासाठी जय्यत तयारी सुरू झालेली आहे। 21 जानेवारीला पूर्वसंध्येला सर्व रांगोळ्या काढून तयार आहे। 22 जानेवारीच्या शुभ प्रभाती सकाळी 6 वाजताच श्रीरामाची पालखी शोभायात्रेसाठी सज्ज झाली आहे। ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात येते। रामनामाच्या मंजूळ आणि भक्तिभावपूर्ण जयघोषामध्ये अतिभव्य शोभायात्रा संपन्न झाली। नंतर सर्वांनी श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले। प्रत्येक मंदिरामध्ये प्रसादाचे आयोजन केलेले होते। या निमित्त आमच्याकडे फोडणीची खिचडी आणि आमसूलचे कढीचा बेत ठरला। आमसूलच्या कढीसाठी बेसन पीठ भिजवण्यात आलं। तेल तापवून त्यात जिरे मोहरीची फोडणी घातली। आलं लसणाची पेस्ट आणि जाड मिरच्या कापून घातल्या। कढीपत्ता घातला आणि त्यानंतर भिजवलेली आमसूल आणि बेसनाचं पीठ घातलं। यामध्ये गरम मसाला, धनेपूड, मीठ, हळद आणि गूळ घातला आणि मस्त कढी छान तयार झाली।